2 दिवसात एमपीसीने काही महत्वाचे निर्णय घेतलेले. ठीक आहे. त्यातला पहिला निर्णय म्हणजे तुमच्या आता ऑनलाईन क्लास, ऑनलाईन एक्झाम हा पहिला मुद्दा. त्याच्या आधी काही दिवसांपूर्वी म्हणजे 1-2 आठवड्यापूर्वी तुमची जी स्किल टेस्ट होती, स्किल टेस्ट जी आहे ती रद्द केली. का तर एमपीसी कडे तेवढ्या सुविधा नव्हत्या. मला हे म्हणायचं आहे की जर स्किल टेस्ट तुम्ही रद्द करता पीसी वाले, म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाल असं मला वाटतं. जर स्किल टेस्ट तुम्ही रद्द करताय, तुमच्याकडे उपकरणं नाहीये, तुमच्याकडे तेवढी सिस्टीम नाही, स्किल टेस्ट तुम्ही घेऊ शकत नाही. काही मीन्स म्हणजे काही पोस्टच्या जवळ असलेल्या लोकांची, हजारिक लोकांची जर तुम्ही स्किल टेस्ट घेऊ शकत नाही, तर तुम्ही एवढ्या 16 लाख विद्यार्थ्यांची किंवा 8-8, 10-10 लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन कशी काय घेणार? हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा. ऑनलाईन कसा तुम्ही घेताय? जर तुम्ही स्किल टेस्ट साठी तुम्ही लायक नाही ना, तर ऑनलाईन साठी तुम्ही लायक कसे? एमपीसी वाल्यांना माझा हा छोटासा संदेश. हे तुमच्या पण डोक्यात आलं पाहिजे की बाबा खरंच आपला आयोग काय चाललंय, कुठं चाललंय. दुसरी गोष्ट, ऑनलाईन जर एक्झाम झाली, ठीक आहे, ऑनलाईनची एक्झाम शिफ्ट मध्ये होतात. तेवढं भांडवल त्यांच्याकडे नसतं, तर शिफ्ट मध्ये होतात. म्हणजे काय होईल की तुमची पूर्व परीक्षा एक दिवस नाही चालणार. आता कसं होतं, एक दिवस जायचं, 1 तासात, ओके, 1 तासात धिंगाणा, ओके, 1 तासात धिंगाणा करायचा. एक दिवस जायचं, 1 तासात धिंगाणा करायचा आणि वापस यायचं. शिफ्ट मध्ये आलं ना, तर तुमची एक्झाम 3 दिवस सुद्धा चालू शकते. ठीक आहे, 3 दिवसात चालू शकते. मग सकाळची शिफ्ट, दुपारची शिफ्ट आणि सायंकाळची शिफ्ट असं पण होऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे 3 दिवसामध्ये तुमच्या 9-9 शिफ्ट सुद्धा होऊ शकतात. आणि ज्यावेळेस 9-9 शिफ्ट तुमच्या होतील, त्यावेळेस असं होतं की सकाळचा पेपर सोपा निघू शकतो, ओके, दुपारचा शिफ्ट अवघड निघू शकतो आणि सायंकाळचा शिफ्ट परत सोपा किंवा मध्यम निघू शकतो. म्हणजे या ठिकाणी सोपा, अवघड आणि मध्यम अशा स्वरूपात तुमचे पेपर्स येऊ शकतात. ही गोष्ट मी सुद्धा टाळू शकत नाही. ही गोष्ट होतेच. एसएससी जीडी मध्ये किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सीजीएल वगैरे जे एक्झाम्स असतात किंवा ज्या काही तुम्ही सरळ सेवा वगैरे दिल्या असेल, तर सगळ्या सरळ सेवांमध्ये ही सगळ्यात भानगड येते की मॉर्निंगच्या शिफ्टला कदाचित सोपा पेपर निघेल, दुपारच्या शिफ्टला अवघड पेपर निघेल आणि सायंकाळच्या शिफ्टला मध्यम पेपर निघेल. आणि ज्या वेळेस ओके विद्यार्थ्यांचे मार्क काउंटिंग होतील, त्यावेळेस परीक्षेचा दर्जा म्हणजे हे भामटे लोक, पेपर काढणारे लोक स्वतःच ठरवतील की पेपर कसा निघाला, तेही विद्यार्थ्यांचा स्कोर बघून. आणि मग त्या विद्यार्थ्यांचा स्कोर बघून निर्माण होईल नॉर्मलायझेशन सिस्टीम. आणि जी सगळ्यात फालतू सिस्टीम नॉर्मलायझेशन, कारण की ह्या नॉर्मलायझेशनच्या बद्दल नक्की कुठलं सूत्र वापरतात किंवा एमपीसी कुठलं सूत्र वापरेल किंवा एमपीसी जे सूत्र वापरेल ते सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंट होईल का? येस. म्हणजे कधी कधी काय काय वेळेस असंही होतं, ठीक आहे, असंही होतं पोरांनो की 200 पैकी काय काय लोकांना 208 मार्क किंवा 210 मार्क सुद्धा भेटतात किंवा 201 मार्क, म्हणजे 200 पैकी 201 मार्क सुद्धा भेटू शकतात या नॉर्मलायझेशन पद्धतीने. आणि एखाद्या पोराने जर समजा 200 पैकी ओके 200 पैकी समजा एखाद्या पोराला आलं 198 मार्क, त्या पोराचे 198 मार्क किंवा 190 मार्क जे त्यांनी मिळवले होते ते 140 पण होऊ शकते. म्हणजे तुम्ही जी मेहनत करताय ना, ती मेहनत मार्ग पुढे होऊ शकते. आणि एमपीसीने सतत सांगितलेलं आहे की आम्ही जे नॉर्मलायझेशन करतोय ते प्रत्येक विद्यार्थ्याला मान्य असलंच पाहिजे. म्हणजे हे काय झालं, हे तुमच्यावरती लादलं गेलेलं आहे ओझं. आणि आता या वजाला मी पण विरोध करतोय. ठीक आहे, त्यामुळे हे 2 पॉइंट थोडेसे लक्षात ठेवा. ओके, बघा एमपीसीचे खतरनाक दिवस म्हणजे आपण म्हणतो की नाही बाबा एमपीसी लयच वेगळ्या पद्धतीचा आहे. आणि एमपीसीचे हे निर्णय, आता हे निर्णय जे घेतले ते कुठल्या आधारावर घेतले, एमपीसीने ते पहिले जाहीर करा आणि ते पोरांना नीट सांगा. कारण की आपल्याकडं पोरं म्हणजे बघा, मी डिपार्टमेंटल पीएसआयला शिकवतो. डिपार्टमेंट पीएसआयच्या लोक खूप जास्त बोलत नाही, कारण की तिथं आहेच किती पोरं, 30-40 हजार पोरं. पण ज्यावेळेस एमपीसीच्या गोष्टी येते आणि एमपीसी प्लस सरळ सेवा, ओके, एमपीएससी आता प्लस सरळ सेवा पण आपण म्हणू, आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी येतात, त्या दोघांचा ज्यावेळेस सुवर्ण संगम या ठिकाणी होतो, त्यावेळेस कमीत कमी जो आकडा असतो स्पर्धा परीक्षांचा तो 16 लाख विद्यार्थ्यांचा होतो. म्हणजे 16 लाख विद्यार्थी ओके एमपीसी कडे आशेने बघत होते की बाबा तुम्ही आमच्यासाठी तुम्ही काहीतरी चांगल्या सरळ सेवा तुम्ही द्याल, आम्ही ऑफलाईनला जाऊ, एकाच दिवशी सगळं, एक दिवस एक्झाम असेल, एका दिवशी सगळं डन, एक दिवशी सगळं डन, त्याच्यानंतर मग आम्ही मेन्सला असू किंवा जर त्या एका दिवसाची एक्झाम होईल त्या एक्झामला व्यवस्थित तुम्ही टॅली करा, ओएमआर शीट आम्ही तुम्हाला देऊ, ओएमआर शीट आम्ही घरी जाऊ, तुम्ही आम्हाला की द्या, आम्ही ते चेक करू, आम्हाला आमचा कट ऑफ कळेल की नक्की तुमचा किती कट ऑफ झालेला आहे. याला म्हणतात ट्रान्सपरन्सी.
म्हणजे आता सध्या तुम्ही जे एक्झाम्स देताय त्यामध्ये एकदम शुअर शॉर्ट ट्रान्सपरन्सी आहे. पेपर लीक होत नाही. कारण की एकदम गव्हर्नमेंटच्या हातात तो पेपर असतो. आणि तसे जर काही भानगडी झाल्या, तर तसा भानगड 1999 च्या काळात झाला होता. लिटरली 1999 मध्ये पेपर लीक झाले होते. पेपर लीक पण झाले होते, विद्यार्थ्यांकडे पैशाच्या डिमांड्स पण झाल्या होत्या आणि त्या सगळ्या गोष्टींमुळं एम-पी-एस-सीला 2006 उजाडलं होतं स्वतःच्या नावावरचा तो शिक्का धुण्यासाठी. माझा त्या काळात एक भाऊ उल्हास म्हणून आहे. ओके. तो त्या काळात पी-एस-आय झाला होता. तो 2006 ला जॉइन झालेला आहे. 1999 चं सिलेक्शन 2006 ला जॉइनिंग होतं त्याचं. त्याचं मी आयुष्य बघितलेलं आहे आणि त्याच काळात मी पण निर्णय घेतला होता. ज्यावेळेस मी पण एकदम लहान होतो, कॉलेजला होतो. त्याच वेळेस मी निर्णय घेतला होता, की कधी जन्मात एम-पी-एस-सी देणार नाही. ठीक आहे. बरेचसे विद्यार्थी मला हेच म्हणतात, की "सर तुम्ही एम-पी-एस-सी का दिली नाही?" तर मी उल्हासचं बऱ्याचदा मी बोललो, मी पहिल्यांदाच माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच त्या उल्हासचं मी नाव घेतलेलं आहे. माझा मोठा भाऊ आहे. म्हणजे चुलत भाऊ आहे तो. तर तो त्या काळात एम-पी-एस-सीची तयारी करायचा. म्हणजे माझ्या घरातले मॅक्सिमम लोकं एम-पी-एस-सी वाले. आणि तो त्या काळात एम-पी-एस-सी तयार करताना 1999 चं सिलेक्शन बिचाऱ्याचं 2 वेळा लग्न मोडले. ठीक आहे. म्हणजे आता येईल, येईल, जाईल, जाईल. फौजदार झालाय, फौजदार झालाय, फौजदार झालाय. पण बाबा कधी? तर तो काळ एक वेगळा काळ होता. एम-पी-एस-सीच्या वरती असलेला जो विश्वास होता, तो आता विद्यार्थ्यांचा विश्वास परत उठायला लागलेला आहे. तर ही झाली दुसरी गोष्ट. ओके. म्हणजे कोणत्या 2 गोष्टी? तर ह्या. तिसरी गोष्ट अशी, एम-पी-एस-सी गेल्या 2023 पासून आरडाओरडा करत होतं, की आम्हाला यू-पी-एस-सीच्या दर्जाचे ओके, यू-पी-एस-सीच्या दर्जाचे विद्यार्थी घडवायचे. आम्हाला यू-पी-एस-सीच्या परीक्षेमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचा टक्का वाढवायचा आहे. एम-पी-एस-सीने काय केलं काल? एम-पी-एस-सीने जिओग्राफी ऑप्शनलच कॅन्सल केला किंवा जिओग्राफी सोडा ऑप्शनलच कॅन्सल केला. ओके. म्हणजे ऑप्शनल का कॅन्सल केला? कारण की परत त्यांच्याकडे टीमचा इश्यू असेल कदाचित. परत ते थोडी एम-पी-एस-सी कारणं देणार आहेत. कारणं देणारे आले का? की अशा-अशा आमचे अशा-अशा दुर्गुण आहेत आणि अशा-अशा दुर्गुणापायी अशा-अशा सुखसोयी आमच्याकडे नाहीयेत. आणि ते सोडा, पोरांकडे पुस्तकं नाहीयेत आणि तुम्ही एकदम यू-पी-एस-सीचा सिलेबस इथं पोरांच्या अंगावरती थोपवले. बरोबर? आपल्याकडची एम-पी-एस-सीची पोरं म्हणजे इंग्लिशची बॉम्ब आहे. तर ते इंग्लिश ग्रामर समजेना, इकडे इंग्लिशचा अख्खा स्टांजा जातो आणि पुस्तकं जर वाचायचं म्हणलं, तर त्यांना जर आम्ही सांगितलं, की जिओग्राफीसाठी हे पुस्तक वाच, सोशिओलॉजीसाठी अशी पुस्तकं वाच, तशी पुस्तकं वाच, त्यांचे डोके उठतात पोरांचे. तर एक तर एवढा रेफरन्स त्या ठिकाणी नाहीये. ओके. म्हणजे एक तर एम-पी-एस-सीने हे आधीच विचार करून करायला पाहिजे होतं. म्हणजे आधी निर्णय घ्यायचा आणि नंतर काय म्हणायचं, की नाही, नाही आमचा निर्णय आता जरा थोडासा आहे ना, आम्ही मागे घेतो, असं करतो, तसं करतो. बरोबर? कशाला? म्हणजे आधी सांगायचं, की आपण नाही, नाही, आपण आहे ना, लय मोठं मंगल कार्यालय बघू वगैरे, वगैरे असं करू. नंतर म्हणायचं नाही आपण घराच्या समोरच लग्न करू. लय खर्च येतोय म्हणून. हे चुकीचं आहे ना ते. ह्या पद्धतीमुळे काय होतंय, आपण विनाकारण विद्यार्थी भरडले जातात त्या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे एम-पी-एस-सीचा जो 2023 चा निर्णय होता, ओके आम्हाला यू मध्ये टक्का वाढवायचा आहे मराठीचा. म्हणजे मराठी लोक यू पास झाले पाहिजे आणि पुढे गेलो मग आता ऑप्शनल जर गायब केला तर मग काय होणार? यू करणारा विद्यार्थी खरंच एम आणि बरं एम करणारा विद्यार्थी खरंच यू-पी-एससीच्या लायक होईल. ऑप्शनच नाहीये. मग त्यांनी वेगवेगळा अभ्यास करावा का? त्यांनी वेगळी स्वप्न बघावे का? नाही ना. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं झाल्याच ना परत शेवटी. सुरुवातीला तसं नव्हतं. सुरुवातीला एक ऑप्शन होता. जुन्या काळात 2010च्या आधीची जी एम होती, त्या मध्ये ऑप्शन होता. मग आता काय प्रॉब्लेम झाला ऑप्शनचा? तुमचा आता काय प्रॉब्लेम झाला? बरं ते प्रॉब्लेम्स थोडेच तुम्ही सांगणार आहे. तर हा निर्णय घेण्याच्या आधी ओके, हा निर्णय घेण्याच्या आधी काही दिवसांपूर्वी असं सांगितलं, की आम्ही 3 महिन्यात पूर्व परीक्षा घेऊ. ओके, 6 महिन्यात रिझल्ट लावू. 9 महिन्यात फायनल रिझल्ट लावू. इंटरव्ह्यू वगैरे सगळं घेऊ. असं वाटलं होतं, की बाबा एम-पी-एससीला जलद होईल. जसं ठाकरे सरांच्या काळात होती. एम खूप फास्ट होईल. सगळ्या गोष्टी डेव्हलप होईल. आता काय झालं एम-पी-एससीला? एम-पी-एससी आता काय म्हणते? आता बघा आणखी एक नवीन खेळखंड बघा. एका वर्षी आम्ही 2 एक्झाम म्हणजे 2 किंवा 3 एक्झाम आम्ही पूर्व परीक्षेच्या घेऊ. म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा ओके, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 होतील. आता सपोज जानेवारीमध्ये झाली परीक्षा. ठीक आहे. लगेच समजा जानेवारीत एक्झाम झाली. लगेच त्यांनी जूनमध्ये पण एक्झाम घेतली. म्हणजे 2 एक्झाम झाल्या. जानेवारीची पूर्व परीक्षा झाली, परत जूनची पूर्व परीक्षा झाली. ठीक आहे. जानेवारीची पूर्व परीक्षा, जूनची पूर्व परीक्षा. नीट समजून घ्या बरोबर. 2 एक्झाम पूर्व परीक्षेच्या झाल्या. मग मेन्स कधी येणार? ते मेन्स घेणार ऑक्टोबरमध्ये. बरं. जानेवारीची एक्झाम ओके, जानेवारीची एक्झाम समजा ए नावाचा विद्यार्थी त्यांनी पास केली. त्यांनी जूनची परीक्षा दिली. ए नावाच्या विद्यार्थ्यांनी जूनची परीक्षा दिली, तो नापास झाला. तर ही गोष्ट चांगली आहे, की तो पोरगा ओके, तो पोरगा इथं पास झाला म्हणून तो पोरगा या मेन्सला क्वालिफाय. तो क्वालिफाय आहे मेन्स द्यायला. ओके, पण त्याने दोन्ही एक्झाम पास केल्या. दोन्ही एक्झाम पास केल्या.
दोन्ही एक्झाम पास जरी केला तरी तो ऑक्टोबरची एकच एक्झाम देणार. ऑक्टोबरची एकच एक्झाम देणार. बरं ही जी ऍड आहे त्या ऍड मध्ये ओके त्या ऍड मध्ये रेशो किती ठेवणार आयोग त्याने अजून डिक्लेअरच नाही केलं. या ऍडचा रेशो किती ठेवणार आहे आयोग त्याने डिक्लेअर नाही केलं. बरं यामध्ये त्या जागा काढणार आहेत त्या जागा आणि यामध्ये असलेल्या त्या जागा त्या खरंच खूप जास्त येतील का पोरांनो तुम्हीच विचार करा. जर एका वर्षात दोन एक्झाम झाल्या एका वर्षात जर दोन एक्झाम झाल्या तर ह्यामध्ये तुम्हाला हजारो जागा मिळतील आणि ह्यामध्ये तुम्हाला हजारो जागा मिळतील असं होणार आहे. कंबाईनची गोष्ट करतो मी ग्रुप सी ची आणि ग्रुप ए ची म्हणजे राज्यसेवेची आणि कंबाईनची विचार कारण की बघा प्रत्येकाचं स्वप्न हेच असतं ना की मी तहसीलदार व्हावं. मी कोणी म्हणतं का नाही मला आहे ना सफाई कर्मचारी व्हायचे मला ना सेवक व्हायचे. तुम्ही एकदम स्पर्धा परीक्षेत उडी मारली स्पर्धा परीक्षेत आल्याला तुम्ही काय विचार करता की आपल्याला एक मोठा पोस्ट क्लास 1 ऑफिसर व्हायचे आपल्याला क्लास 2 ऑफिसर व्हायचे. तर तुम्ही हा विचार करता की नाही आपल्याला जे मिळेल ते पण आपल्याला आता एवढं ते करायचं. तर तसं असेल तर मग मला नाही वाटत की ह्या गोष्टीचा तुम्हाला काही विरोध आहे. तुम्हाला फरकच नाही पडत. तुम्हाला कुठलीही पोस्ट मिळेल. पण जर तुमचं एक काहीतरी स्वप्न आहे की आपल्याला एखादी मिळेल एक टॉप मोस्ट रँक पाहिजे आणि ज्याच्यातनं आपली लाईफ आणि आपली पुढची पिढी जर डेव्हलप होत असेल तर तिथं तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. जानेवारी जून यामध्ये जर पूर्वपरीक्षा झाली तुम्ही जर ऑक्टोबरमध्ये दिलं तर रेशो काय असणार आहे. जर साधी सिंपल गोष्ट आहे पोरांनो की जर इथं जानेवारीमध्ये बरं पूर्वपरीक्षा ऑनलाईन होणार आहे असंही सांगितलं पूर्वपरीक्षा ऑनलाईन आहे म्हणजे ह्याच्यात परत शिफ्ट होणार आहेत तुमच्या परत इथं नॉर्मलायझेशन असणार आहे म्हणजे इथं तुम्ही जे मार्क मिळवाल ते मार्क तुमचे रिअल नसणार आहेत. म्हणजे तुम्ही समजा तुमची शिफ्ट असेल समजा सकाळची जानेवारीत तुमची परीक्षा देत आहे तुम्ही घेतले समजा 100 पैकी 80 गुण किंवा 100 पैकी 60 गुण तर 80 पकडा 100 पैकी 80 गुण घेतले तुम्ही तर तुम्हाला ते 80 पण नाही होणार. कदाचित तुमच्या शिफ्ट जर सोपी असेल तर 80 गुण घ्याल आणि जर अवघड शिफ्ट असेल तर दुसरा पोरगा 60च गुण घेईल. मग तिथे येईल नॉर्मलायझेशन म्हणजे तुमचे जे गुण आहेत ना तुम्ही 80 गुण घेऊन सुद्धा 80 नाही होणार तुमचे आणि ते कार्ट दुसरे जे पोरगे आहे ते 60 गुण होऊन ते कदाचित त्याचा अवघड पेपर होतो म्हणून त्याला कदाचित जास्त मार्क वाढवले जातील त्याला 68 मिळतील. मग अशा वेळेस ट्रान्सपरन्सी राहील का हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. हे तुम्हाला मी आजच का सांगतोय कारण की नुसतं बॅच बघा बॅच मध्ये तर आपण शिकतच आहोत पण तुम्हाला हे माहिती पाहिजे की बाहेर चाललंय काय नाही तर फक्त आपण आज शिकलो काय ते पण बाहेर तुमच्या डोक्यात काय चालू आहे अरे यार हे नॉर्मलायझेशन काय अरे यार हे असले निर्णय विचित्र येतात मग त्याच्या गुरुजी काय बोलतच नाही असं वाटायला नको ना तुम्हाला पण कारण की तुमच्या काळात तुम्ही आता बघा निर्णय जस्ट काल आलाय आणि कालच आपली बॅच सुरू झाली तर तुमच्या डोक्यामध्ये पुढचे 3-4 दिवस ह्या सगळ्या गोष्टी राहतील तर ह्याच बाबत आपल्याला पण एमपीसीला विचारणं गरजेचं आहे आणि पुढे सो कॉल्ड जे काय होईल त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी विद्यार्थ्यांच्या बाजूने असेल मी हे जाहीररित्या सांगतो कारण की पहिली गोष्ट एमपीसीचे हे जे निर्णय जरी आपण एमपीसीची पाठ जरी थोपडली की वाह एमपीसी लय छान काम करते लय जलद काम करते अरे पण लय मोठ्या प्रमाणात ट्रान्सपरन्सी इथे घालवते पोरांच्या मनात एक तर पोरं हे विचार बघा एक तर पोरं आपल्याकडचे कसे असतात एक तर सुशिक्षित लोक आहेत त्यात सुशिक्षित बेरोजगार लोक आहेत त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये काय वाटते स्पर्धा परीक्षेमध्ये एक सरकारी जॉब सिक्युअर जॉब आपल्याला मिळेल असं वाटतं पण जर तुम्ही ज्या परीक्षेमध्ये उतरताय त्या परीक्षेमध्ये तुम्हाला हे नॉर्मलायझेशन सारखं भूत तुमच्या माथी जर लादलं जाते किंवा तुमच्या डोक्यावरती किंवा तुमच्या मानगटावर हे बसवलं जाते तर मग अर्थच नाही ना या गोष्टीचा. पॉईंट लक्षात आलं मला काय म्हणायचं समजलं मला काय म्हणायचं हे नॉर्मलायझेशनचा पंगा लय अवघड पडणार आहे. पहिली गोष्ट जानेवारीत पण परीक्षा घ्या जून मध्ये पण परीक्षा घ्या आणि ऑक्टोबरची पण परीक्षा घ्या. बरं मेन्स तुमची कशी होईल हे अजून काहीच क्लिअर नाही. ठीक आहे पूर्व परीक्षा मात्र ऑनलाईन होईल आणि मेन्स समजा ऑफलाईन जरी झाली बरं मेन्स ऑफलाईन जरी झाला तरी मग तिथं परत तोच भाग आला ना नॉर्मलायझेशनचा परत इश्यू या ठिकाणी असणार पोरांच्या मनात असणार राग आणि मेन्स तुम्ही देताय. मग आता काही विद्यार्थी किंवा काही शिक्षक असे म्हणतील नाही गपचूप अभ्यासच करत बसा आपलं काम आहे अभ्यास करणं. आता हे पहिले मी पण बोलायचो आपलं काम आहे अभ्यास करणं पण आता नाही राहत आता हे ट्रान्सपरन्सीचा लय मोठा इश्यू झाला. ठीक आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी तर तुम्हाला फोकस ठेवणं गरजेचं आहे. ओके आता सगळ्यात इम्पॉर्टंट भाग म्हणजे काय तर ठीक आहे तुमच्या वर्षात 2-3 परीक्षा होतील तुम्हाला चांगलं वाटेल की अरे चला परीक्षा आहे पण त्याचा रेशो काय तुम्हाला किती हाय लेवलचे मार्क्स पाहिजे तुम्ही जस्ट इमॅजिन करा आपल्याकडे कुतत 35 मार्क पडत नाही 100 पैकी काही काही पोरं आपल्याकडे असे आहेत की ज्यांना 100 पैकी 35 40 मार्क सुद्धा नाही पडत. या पद्धतीत जर तुम्ही गेले पूर्व परीक्षेला तर तिथं समजा जागा तुमच्या तिथं 1000 जागा येतात किंवा 700 जागा येतात तिथं तुम्हाला 300 जागा देतील. तुम्ही बघा ना जागांची लिस्ट आता एवढी मोठी ऍड काढली 2619 जागांची किती आल्यात निरीक्षकाला उद्योग निरीक्षक किती 9 काय कॉम्पिटिशन असणार आहे तिथे फक्त लिपिक टंकलेखकाचीच फक्त जागा जास्त आहेत. परीक्षा पत्र एकच होतीये ना परीक्षा तर तुमची एकच होतीये
ओके. या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं, या सगळ्या गोष्टींमध्ये एमपीसीचा जो भाग आहे ना, तो पूर्ण असा भरडला जातो आणि एमपीसीचा भाग नाही ते आपल्या पोरांचं आयुष्य भरडलं जातं. ठीक आहे, तर यावरती आपण पुढे सविस्तर बोलूच. पण आता सध्या हे सगळे मुद्दे जे सध्या चर्चेत आहेत, त्या चर्चेत असलेल्या मुद्द्यांबद्दल आपण हे थोडेसे बेसिक पॉइंट्स या ठिकाणी मांडलेत आणि काही प्रश्न विचारतोय आपण या आयोगाला. आयोगाने कृपया त्या प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर द्यावं. पहिली गोष्ट तर तुम्ही जी पारंपरिक पद्धत, जी ऑफलाईन पद्धत होती ती का बंद करताय त्याचं तुम्ही सविस्तर कारण द्यावं. दुसरी गोष्ट, तुम्ही जर स्किल टेस्ट घेण्यास पात्र नाही आहात, तुम्ही स्किल टेस्ट रद्द करताय. म्हणजे ज्या कामासाठी विद्यार्थ्यांना नेमायचंय, जिथं त्या विद्यार्थ्यांना खरंच टायपिंगची गरज आहे आणि अशा विद्यार्थ्यांच्या स्किल टेस्ट घेण्याची उपकरणं तुमच्याकडे किंवा तशी सोय तुमच्याकडे नाहीये आणि तुम्ही म्हणत अशा हजारो विद्यार्थ्यांचे तुम्ही स्किल टेस्ट रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. पण तुम्ही लाखो विद्यार्थ्यांचं काय करताय? ऑनलाईन टेस्ट घेण्याचा, तुम्ही पूर्वपरीक्षा घेण्याची पद्धत सुरू करताय. बरं, त्या संदर्भात विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये प्रॅक्टिस कधी तुम्ही सांगणार आहात किंवा काय करणार आहात? सगळं अधांतरी सोडलेलं आहे. म्हणजे एमपीसीला खरंच काही दिवसांपूर्वी असं वाटत होतं की आता सुधरेल आयोग. पण हा आयोग तर उलट वेगवेगळ्या काही ज्या सेंट्रलमध्ये ज्या ज्या नॉर्मलायझेशनला कुणीच चांगलं म्हणत नाही, अशा नॉर्मलायझेशनला आपण काय करतोय, परत आपल्या या ऑनलाईन पद्धतीला आणतोय. ओके, म्हणजे या ठिकाणी ट्रान्सपरन्सी नावाचा प्रकारच राहत नाही. ठीक आहे, ट्रान्सपरन्सी नावाचा प्रकार राहत नाही. मग आयोग काय सांगते माहिती का? आयोगाची एक लय वाईट सवय आहे. बाकीच्या राज्यांमध्ये आहे म्हणून आम्ही हे करतो. म्हणजे तिकडे तामिळनाडूमध्ये असं झालंय, तिकडे केरळमध्ये असं झालंय, गुजरातमध्ये असं झालंय, मग आम्ही पण असंच करतो. म्हणजे तिकडच्या विद्यार्थ्यांनी तोंड नाही उघडलं म्हणून आपण सुद्धा गप्प बसायचं का? ठीक आहे. ह्या गोष्टी नाही. पारंपरिक पद्धतीने सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिकली चालू आहेत. भले वर्षातून एकच एक्झाम घ्या बाबांनो. ठीक आहे. वर्षातून एक एक्झाम घ्या, पण ती एक्झाम बरोबर प्रॉपर घ्या. ठीक आहे. एक एक्झाम सुद्धा चालेल आम्हाला. पण ती प्रॉपर घ्या. तुम्ही काय करताय? तुम्ही 2-2 एक्झाम घेऊन पोरांना काय करताय? तुम्ही असं म्हणताय की नाही पोरांना संधी मिळेल. जे नापास होतील त्या विद्यार्थ्यांना म्हणजे हिथं जे नापास होतील ते हिथं बरोबर पास होतील. पण बाबांनो तुम्ही रेशो किती ठरवणार? त्या रेशोबद्दल पण सांगा. ठीक आहे. तुमची मेन्स तर तुम्ही एकच घेणार आहे ना पण? म्हणजे तुम्ही इथं विद्यार्थ्यांना फक्त पास करताय. म्हणजे मेन्ससाठी आवश्यक असलेला जो एका पोस्टसाठी 16चा जो रेशो आहे किंवा एका पोस्टसाठी 12चा जो रेशो आहे. ठीक आहे. मेन्सला तुम्ही एका पोस्टसाठी 12 जण घेणार, एका पोस्टसाठी 16 जण घेणार. मग इथं तुम्ही किती घेणार? 66%? मग 66% चा जर तुम्ही विचार करताय, तर तो किती रेशो जाईल खाली? किती मार्क्स होतील? 100 पैकी 80-80 पाडावे लागतील. मग तेवढा अभ्यास आपल्याकडनं करणं होणार आहे का? आणि तेही ऑनलाईन द्यायचंय. ठीक आहे. तेवढा आपल्याला भाग करता येईल का? याचा पहिले आपल्याला विचार पण करणं गरजेचं आहे. तर ही गोष्ट मला नाही वाटत की विद्यार्थ्यांच्या हिताची आहे. ठीक आहे. या गोष्टीला तर आपला विरोध आहे भाऊ. ठीक आहे. चल, तर हे महत्त्वाचे मुद्दे होते जे तुम्हाला सांगणं खूप गरजेचं होतं आणि हे बॅचमध्ये सांगणं मला योग्य वाटतं. म्हणून मी हे सांगितलं तुम्हाला. चलो, थँक यू. परत भेटू आपण लवकरच. धन्यवाद.